याच्या पार्ट 2मध्ये आपण बघितलं 12th चॅप्टरच्या दोषभेदी अध्यायामध्ये की त्रिविध रोग मार्ग काय आहेत. आता आपण बघणार आहोत प्रकोपित दोषांचे कार्य, म्हणजेच वात पित्त कफ आहेत. हे जेव्हा प्रकोपित होतं तेव्हा त्यांचे कार्य काय आहेत. ठीक आहे, तर एक एक करून बघूया. काय आहे स्त्रंस वात दोष प्रकोपित झाल्यावर त्याची कार्य बघतोय. स्त्रंस, व्यास, व्यध, स्वाप, साध, रुक, तोद, भेदन. एक एक करून बघूया. पहिला स्त्रंस आणि व्यास काय आहे तर शरीरात इकडे तिकडे पसरणं. स्त्रंसचा एक्झॅक्ट मिनिंग आहे घसरणं. ठीक आहे, आणि व्यास म्हणजे काय शरीरात इथे तिथे पसरणं. व्यध म्हणजेच काय टोचल्याप्रमाणे वेदना होणं. स्वाप म्हणजेच काय बधिरता म्हणजेच लॉस ऑफ सेन्सेशन. साध म्हणजेच शैथिल्य. रुक म्हणजेच काय तर दुखणं वेदना. कशा वेदना म्हणजेच सुई टोचल्याप्रमाणे वेदना. संग अंगभंग, संकोच, वर्त, हर्ष, तर्षण म्हणजेच काय तर अंगभंग. संग म्हणजेच काय तर जखडलं जाणं, अंग जखडलं जाणं, कोणत्या तरी एका स्थितीत अंग जखडलं जातं. अंगभंग म्हणजेच अंगवेदना, अवयव तुटल्याप्रमाणे वाटतात. मग संकोचन होतं म्हणजेच आकुसल्याप्रमाणे अंग आकसतंय असं कॉन्ट्रॅक्ट झालं असं वाटते. देन वर्त म्हणजेच काय तर अंग वाकायला लागतं, झुकायला लागतं. हर्षण म्हणजेच काय असतं तर पायलो इरेक्शन, रोमहर्षण बोलतो ना आपण, गूजबम्स येणं ते. तर्षण म्हणजेच तहान लागणं. कंप, पारुष्य, सौक्षीर्य. कंप काय आहे थरथर कापणं. पारुष्य आणि सौक्षीर्य. पारुष्य म्हणजेच काय तर अति प्रमाणात ड्रायनेस येणं, एकदम हेअर्स अँड ऑल जे आहेत हेअर स्किनवरचे ते एकदम रफ होऊन जातात. सौक्षीर्य म्हणजेच पोकळी जास्त प्रमाणात. शोष, स्वेलिंग. स्पंद, वेष्टन, जखडल्याप्रमाणे वाटणं. ठीक आहे, त्यानंतर काय स्तंभ, कषाय रसता, वर्ण, श्यावो अरुणो अपि वा, कर्मणी वायो हो. ओके, हे सगळे प्रकोपित वायूची कार्य आहेत. काय स्तंभ, कषाय रसता म्हणजेच काय तर काही खाल्लं तर तोंडात एक कषाय रस येणार, तुरट रस राहून जातो. वर्ण कसा होईल श्याव आणि अरुण. ओके, श्याव व अरुण वर्ण प्राप्त होतो. अरुण म्हणजेच श्यामल रंग म्हणजेच सावळा बोलू शकतो आपण. ओके, हे झाले प्रकोपित वाताचे कार्य सिंपल. आता प्रकोपित पित्ताचं कार्य काय आहे. दाह, राग, उष्म, पक्तिता. दाह म्हणजेच बर्निंग सेन्सेशन. राग म्हणजे काय तो जो राग येतो आपल्याला तो नाही. राग म्हणजेच पूर्ण अंगावर रेडनेस येणं. उष्म, पक्तिता म्हणजेच अधिक प्रमाणात पचन होतं आहे. ठीक आहे, पचन अन्न जे आहे ते पचित अन्न अधिक प्रमाणात बनतं आहे. स्वेद अधिक होतो आहे. स्वेद, क्लेद, स्तुती, कोथ म्हणजेच सडणे. ओके, सदनम, मूर्छनम, मदह म्हणजेच बेशुद्ध पडणे हे सगळं प्रकोपित पित्ताचं कार्य आहे. कटु आम्लो रसो वर्ण कसा आहे पांडूर अरुण वर्जिता. म्हणजेच काय कटू आम्ल रस. पहिली गोष्ट तर कटू व आम्ल. कटू म्हणजेच काय तिखट, आम्ल म्हणजेच आंबट. हे तोंडात तिखट आंबट अशी चव राहून जाते. वायू प्रकोपित झाल्यामुळे कषाय रसता होत होती. पित्त प्रकोपित झाल्यामुळे कटू आम्ल रस वाटते. नंतर वर्ण पांडू अरुण वर्जित. पांडू म्हणजेच काय फेअर व्हाईट श्वेत. अरुण म्हणजेच कृष्णवर्णीय. तर हे दोन वर्ण वर्जित, हे दोन वर्ण सोडून बाकी अनेक वेगळ्या प्रकारचे वर्ण आपल्याला प्रकोपित पित्ताच्या कार्यामध्ये दिसून येतात, म्हणजे वर्ण दिसू शकतात. नंतर कफ, श्लेष्मण. स्नेह कंठात काठिन्य, कंडूषितत्वगौरव, बंधो उपलेप, स्थैमित्य, शोफ, अपक्य, अतिनिद्रता. प्रकोपित कफामुळे काय होऊ शकतं. स्नेह, अधिक प्रमाणात काठिन्य. कंडू काय आहे कुष्ठरोग आहे.
कंडू शीतलता, गौरव म्हणजेच अधिक प्रमाणात गुरुता वाटू शकते. बंध म्हणजेच काय तर स्त्रोतोरोध. आता कफ जास्त निर्माण झाले त्यामुळे ऑब्व्हियसली स्त्रोतोरोध होऊ शकतो. उपलेप म्हणजेच शरीरावर सगळ्या अवयवांवर एक आवरण, एक लेप आला आहे, शीतल लेप आला आहे, थंड लेप आला आहे, ते असं वाटायला लागतं. स्थैमित्य म्हणजेच काय तर जे अवयव आहेत ना ते स्वतःचं कार्यच करत नाहीत, निष्क्रमण झालेत. ठीक आहे. शोफ अपक्त्या म्हणजेच पाक न होणे आणि अतिनिद्रता. ठीक आहे. वर्णक श्वेतो रसव स्वादू लवण चिरकारिता. ओके, म्हणजे मधुर आणि लवण रस राहून जातो तोंडावर. अजून एकदा हे रसांचा MCQ वाचूयात. MCQसाठी महत्त्वाचं आहे काय. फर्स्ट वात प्रकोपामुळे कोणतं कषाय रसता येते. पित्त प्रकोपामुळे कटू व अम्ल रस राहून जातो आहे तोंडामध्ये. आणि स्वादू लवण मधुर व लवण रस कफ प्रकोपामुळे राहून जातो. अजून काय श्वेतो वर्ण. ओके, वर्ण हा श्वेतो. हे झाले प्रकोपित वात पित्त व कफाची कार्य झाले. तत्त शंकरा भवत्यन्यो व्याधीरेवम त्रिधा स्मृतः. व्याधीचे कर्मानुसार 3 प्रकार सांगितलेत रोगाचे. पहिलं दृष्टकर्मज, दुसरं अदृष्टकर्मज आणि तिसरं दृष्टादृष्टकर्मज. सगळ्यात पहिलं आपण घेऊयात दृष्टकर्मज व्याधी. ओके आहे. दृष्टकर्मज व्याधी म्हणजे काय, ज्यामध्ये व्याधींची कारणे स्पष्ट असतात. फॉर एक्झाम्पल त्याला आपण दोषजन्य व्याधी पण बोलतो. जसं की कास व्याधी घेऊया, त्यामध्ये आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की तो वातज कास आहे की कफज कास आहे त्याच्या लक्षणांवरून. राईट, वेट कफ आहे की ड्राय कफ आहे. तर हे दृष्टकर्मज व्याधी आहेत ज्यांची कारणं स्पष्ट आहेत, दोष प्रकोपामुळे घडून येतात त्या व्याधी. सेकंड आहे अदृष्टकर्मज व्याधी. अदृष्टकर्मज व्याधी म्हणजे काय असतं तर ज्याची कारणं अस्पष्ट असतात. फॉर एक्झाम्पल जी काही हेरिडिटरी डिसऑर्डर्स किंवा डिझीजेस असतात ते, जसं की डायबिटीज जे आहे किंवा प्रमेह जे आहे ते आपण त्याचं कारण नाही सांगू शकत कारण की ते पूर्वजन्मकृत मानलं गेलेलं आहे. नंतर दृष्टादृष्टकर्मज म्हणजे यामध्ये व्याधीची काही कारणं स्पष्ट दिसतात, काही कारणं अस्पष्ट दिसतात. ह्यांनी एक्झाम्पलमध्ये काय सांगितले आचार्यांनी, जसं की एका कुटुंबामध्ये काही लोकांना स्थौल्य हे प्रामुख्याने दिसत आहे तर ते त्यांचं दृष्टकर्मजमध्ये झालं. आणि त्यांनी जर कफज आहार विहार घेतला त्यामुळे त्यांना प्रमेह देखील पटकन त्याचं संक्रमण होतं प्रमेहाचं, तर ते अदृष्टकर्मजमध्ये आहे म्हणजे त्यांना दृष्टादृष्टकर्मज व्याधी आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, त्रिविध व्याधींचे लक्षणे. हे जे 3 व्याधी आहेत दृष्टकर्मज, अदृष्टकर्मज आणि दृष्टादृष्टकर्मज, यांचं लक्षणे सिम्पटम्स काय आहे तर व्याधी निदानम दोषोत्थ कर्मजो हेतुभिर्विना महारंभो अल्पके हेता वातको दोषकर्मज. म्हणजेच काय तर पहिलं काय दृष्टकर्मज व्याधी हे दोषजन्य आहे. म्हणजेच काय दोषांच्या लक्षणांनुसार. ओके, आता आपण इझिली सांगू शकतो ह्या व्याधीमध्ये आपल्याला सिम्पटम्स दिसून येऊ शकतात. आता जे आपण बघितलं वात प्रकोपाची कारणं, पित्त प्रकोपाची कारणं, कफ प्रकोपाची कारणं, त्यामुळे आपण दिसून येऊ शकतात की हा व्याधी कोणत्या दोषाच्या प्रकोपामुळे झालेला आहे. तर हे झालं दुष्टकर्मज म्हणजेच दोषजन्य व्याधी. सेकंड आहे कर्मज, अदृष्टकर्मज, ह्याला फक्त कर्मज व्याधी पण बोलतात. ठीक आहे. हेतुर्भिर्विना म्हणजेच काय त्याला हेतूच नाही, त्याला कारण काय ते आपल्याला अस्पष्ट आहे, सांगूच शकत. थर्ड काय दोषकर्मज म्हणजेच काय दृष्टादृष्टकर्मज, ह्याला दोषकर्मज बोलतात. एकदा अजून सांगते, दृष्टकर्मज व्याधी सगळ्यात पहिला त्याला दोषजन्य व्याधी बोलतात. आणि जो लास्टवाला आहे ना दृष्टादृष्टकर्मज व्याधी त्याला दोषकर्मज व्याधी बोलतात. ठीक आहे. आणि हे काय आहे दोषकर्मज व्याधी, हे व्याधी जो असतो त्याच्यात काही कारणं स्पष्ट असतात, काही कारणं अस्पष्ट असतात. ओके, आणि काही अल्पशा कारणांनी देखील हा जो व्याधी आहे तो भयंकर स्वरूप गाठतो. त्यानंतर आहे त्रिविध व्याधींची चिकित्सा सांगितलेत. हे जे त्रिविध व्याधी वाहिले आपण त्यांची चिकित्सा काय आहे तर विशश्च शीलनात्पूर्वं कर्मजः कर्मसंघयात
गच्छत्यु भयजन्मा तू दोष कर्म क्षयात क्षयम. म्हणजेच सगळ्यात पहिले दृष्टकर्मज म्हणजेच काय, दोषजन्य व्याधी. ह्याच्यात विपरीत गुणात्मक आहार विहाराद्वारे हा शांत केला जाऊ शकतो. दोषांनी जन्य आहे म्हणजे दोषांनी उत्पन्न झालेला व्याधी आहे. मग त्या सपोज वात दोषाने उत्पन्न झाला तो व्याधी, तर त्याच्या ऑपोजिट जी असेल ती आपण त्याच्यावर चिकित्सा केली, आहार विहार ह्याची चिकित्सा केली, तर तो व्याधी काय होईल, शांत होईल. सेकंड काय होतं, अदृष्ट कर्मज म्हणजेच काय, कर्माद्वारे जो व्याधी उत्पन्न होतो आहे तर त्याच्या विपरीत विहार म्हणजेच त्याच्या विपरीत कर्म केलं त्या दोषाच्या विपरीत, तर तेव्हा तो व्याधी शांत होतो. तिसरं आहे दृष्टादृष्ट कर्मज व्याधी. त्यामध्ये काय, दोष पण शांत करायचा आणि आपल्याला कर्म पण शांत, म्हणजे दोषाच्या विपरीत आहार विहार पण केला पाहिजे आणि कर्म देखील केलं पाहिजे, मग तो व्याधी जाऊन शांत होईल. नेक्स्टमध्ये श्लोक नंबर 59चा सेकंड लाईन आणि 60वाला लाईन 60वाला श्लोक काय सांगते आहे, तर व्याधीचे 2 प्रकार सांगितले, स्वतंत्र आणि परतंत्र. ओके, द्विधा स्वपरतंत्र परतंत्रत्वाद व्याधो अंत्या म्हणजेच परतंत्र व्याधीबद्दल सांगते. अंत्या पुनर्द्विधा, परत 2 प्रकारचे परतंत्र व्याधी परत 2 प्रकारे डिवायडेड आहे. पूर्वजाः पूर्वरूपाख्या जाताः पश्चाद उपद्रवा. म्हणजेच काय, हे बघा व्याधीचे 2 प्रकार पडतात, स्वतंत्र व्याधी आणि परतंत्र व्याधी. हे काय आहे पुढे सांगितले. आणि अंत्य म्हणजेच हे जो सेकंडवाला आहे परतंत्र व्याधी, ह्याचे देखील पुढे जाऊन 2 प्रकार पडतात, पूर्वरूप आणि उपद्रव. ओके, आता स्वतंत्र आणि परतंत्र व्याधी काय आहे तर ते बघूया आपण. यथा स्वजन्मो उपशयः स्वतंत्रा स्पष्ट लक्षणः विपरीतास्ततो अन्ये तू विद्यादेवं मलानपि. म्हणजेच काय, स्वतंत्र व्याधी काय असतं तर ते दोष प्रकोपक कारणांनी होतं. ठीक आहे, आणि आपण शास्त्रोक्त पद्धतीद्वारे ते जे की चिकित्सा आहे त्याद्वारे ते शांत केले जाऊ शकतात. आता परतंत्र व्याधी काय असतं, ते ज्या कारणांमुळे झाले, तो व्याधी ज्या कारणामुळे झाला आहे ना, त्या कारणांमुळे आणि त्या कारणाशी रिलेटेड जी काही गोष्ट करू आपण त्यामुळे त्याचा प्रकोप पण घडून येत नाही, त्याचा शमन पण होत नाही. म्हणजे ती तशी त्या रिलेटेड चिकित्साच करू शकत नाही आपण. वरून परतंत्र व्याधीमध्ये तो व्याधी कशाने झाला हे कारण देखील अस्पष्ट असते. ओके, तर तेव्हा काय करायचं, तर नेक्स्ट श्लोकमध्ये काय सांगितलं आहे, हे बघून परतंत्र व्याधी आहे की स्वतंत्र व्याधी आहे हे बघूनच आपल्याला चिकित्सा केली पाहिजे. ओके, तेषां प्रधान प्रशमो अशाम्य तत्स्तथा तत् पश्चात् चिकित्सेत तत्तुर्णा वा बलवंतम उपद्रव व्याधी क्लिष्ट शरीरस्य पीडाकरतरो ही सह. म्हणजेच काय सांगितलं आहे या श्लोकामध्ये की स्वतंत्र व्याधी आहे. ओके, स्वतंत्र व्याधीची आपण जेव्हा चिकित्सा करू तेव्हा काय होतं आहे, त्याच्या पुढे उपद्रव होणार आहे, व्याधीच्या पुढे उपद्रव निर्माण होणार आहे. तर जर स्वतंत्र व्याधीला आपण शांत केला, ओके, त्याची चिकित्सा केली, तर त्याच्या पुढचा उपद्रव निर्माण होणार का, नाही होणार. म्हणजेच काय, आपण स्वतंत्र व्याधीची जर चिकित्सा केली तर परतंत्र व्याधी आपोआप शांत होतो. आता कोणताही व्याधी आहे, व्याधीच्या पूर्वी काय असतं, त्याचं पूर्वरूप असतं, बरोबर. म्हणजेच काय, आपण दुसरी गोष्ट यात काय नोटीस करू शकतो की स्वतंत्र व्याधीच्या आधी देखील परतंत्र व्याधी असतो आणि स्वतंत्र व्याधीच्या नंतर देखील काय असतं, परतंत्र व्याधी असतं. आता एक्झाम्पल घेऊया की एक्झाम्पल स्वतंत्र व्याधी आहे, त्याला आपण शांत केलं पण उपद्रव तरी पण निर्माण झाला. त्याचाच अर्थ काय, या टाईमला आचार्यांनी काय सांगितले, वाग्भट्टांनी काय सांगितले की जर स्वतंत्र व्याधीला आपण ट्रीट केलं तरी देखील उपद्रव निर्माण होतो आहे, तर त्या उपद्रवावर तत्काळ त्या उपद्रवाशी रिलेटेड अशी चिकित्सा करावी. ओके, नेक्स्ट हे जे श्लोक आहेत यामध्ये 64, 65, 66 श्लोकामध्ये काय दिलं आहे, तर हे श्लोक लर्न करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे नाही आहेत, पण यात दिलं काय, तर व्याधीचे देश काल दोष दुष्य म्हणजे हे विविध
प्रकार सांगितले, हे विविध टर्म्स सांगितलेत, कंडिशन सांगितले, ज्यानुसार म्हणजे त्याला पण कन्सिडर करून आपण चिकित्सा केली पाहिजे. तर हे जे सगळे कन्सिडरेशन्स आहेत ते करून व्याधीचे असंख्य असे प्रकार बनतात, बरोबर. तर या असंख्य प्रकाराच्या प्रत्येक व्याधीचं नाव लक्षात ठेवणं एका चिकित्सकाला संभव नाही आहे. म्हणजे असं जरुरी नाही आहे की आपल्याला प्रत्येक व्याधीचं नाव माहितीच असेल, राईट. तर त्या टाईमला आपल्याला सपोज एक व्याधी आला आपल्याकडे, एक पेशंट, तो व्याधीचं आपल्याला नाव माहीत नसेल, तर त्या टाईमला आपण चिकित्सा करणे योग्य नाही असं नाही समजायचं. तर चिकित्सा करताना आपण नावाची चिकित्सा नाही करत, तर आपण कशाची चिकित्सा करतो, वातादी दोषांची चिकित्सा करतो. तर आपल्याला जर दोषांची योग्य प्रकारे चिकित्सा येत असेल आणि जर त्या दोषाचं किंवा त्या व्याधीचं नाव नाही माहीत असेल, तर त्याचा अर्थ आपण चिकित्सेस योग्य नाही असं समजू नये. हे या सगळ्या श्लोकांमध्ये लिहिलेलं आहे. नंतरच्या श्लोकमध्ये काय सांगितलं आहे की दशविध परीक्षा सांगितलेली आहे. म्हणजेच आपल्याला 10 गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत ज्या वेळेस आपण चिकित्सा करणार आहोत. त्या कोणत्या, दुष्य, देश, बलम, कालम, अनल म्हणजेच अग्नी, प्रकृती, वयः, सत्वम, सत्व म्हणजेच मन, सात्म्यम, तथा आहारम, अवस्थाश्च पृथक्विधा, सूक्ष्मा समीक्षैषां दोषोषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायां न स खलती जातुचित. म्हणजेच काय, ही जी 10 आहेत ज्याला दशविध परीक्षा भाव बोलतात, हे जे 10 आहेत, या 10 परीक्षांद्वारे आपण जर चिकित्सा केली तर आपल्याला 100% क्युअर होण्याचे रिझल्ट भेटण्याचे चान्सेस आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे दशविध परीक्षा भाव आहे ते चरकोक्त दशविध परीक्षा भाव खूप डिटेलमध्ये चरकांनी एक्सप्लेन केलं आहे. तर त्यावर LQ येणं खूप इम्पॉर्टंट, LQचा टॉपिक आहे, LQ येणं फिक्स असतं. नेक्स्ट सांगितलं आहे व्याधीचे गुरुत्व आणि लघुत्व. हे बघूया आपण, श्लोक वाचूया आधी. गुरु अल्प व्याधी संस्थानम सत्वदेह बलाबला दृश्यते अप्यन्यथा कारम तस्मिन्व हितो भवेत्. गुरु लघुमिति व्याधिं कल्पयत्सु भिषग्भृगः अल्पदोषाकलनया पथ्ये विप्रतिपद्यते. म्हणजेच काय, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, व्याधीचे लघुत्व व गुरुत्व. यामध्ये काय आहे, सत्व व शरीर. ओके, सत्व म्हणजेच काय, तर मन, आणि शरीर म्हणजेच शरीर. तर मानसिक व शारीरिक बल यानुसार कसं बघायचं व्याधीला. तर बघा, फॉर एक्झाम्पल, एखादा रुग्ण आहे, तर त्या रुग्णाचं मानसिक आणि शारीरिक बल खूप उत्तम आहे, त्याची शक्ती खूप उत्तम आहे. तर जर त्याला जो व्याधी झाला आहे ना, तो देखील बलवान असेल ना, तरी त्याची लक्षणं दिसणार नाही जास्त. म्हणजे तो व्याधी आपल्याला एकदम अल्प दिसेल. का, तर त्याचं सत्व व शरीर हे उत्तम आहे, ह्याचं सत्व व शारीरिक बल उत्तम आहे. सेकंड केस आपण ही घेऊया. एक माणूस आहे ज्याचं सत्व व शरीर हे उत्तम नाही आहे, म्हणजे अल्प आहे, ठीक आहे, चांगलं नाही आहे एवढं. मग तो जो व्याधी आहे, त्याला छोटासा कोणता तरी व्याधी झाला ना, ज्याचं बल एवढं नाही आहे त्या व्याधीचं, तरी तो व्याधी आपल्याला गुरु समान भासणार, म्हणजे एकदम खूप काहीतरी क्रॉनिक झाले असं वाटणार. तर या टाईमला नेक्स्ट श्लोकांमध्ये काय सांगितलं आहे, या टाईमला वैद्याने त्याची सावधानपूर्वक चिकित्सा केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, चिकित्सा चुकीची झाली तर उपद्रव निर्माण होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, आता एक रुग्ण आहे, तर रुग्णाचं सत्व, शारीरिक आणि मानसिक दोन्हीही बल खूप छान आहे, खूप उत्तम आहे, आणि त्याला जो रोग झाला आहे ना, त्याचं बल देखील म्हणजे त्या रोगाचं बल उत्तम आहे, पण त्याचं शारीरिक व मानसिक बल उत्तम असल्यामुळे तो रोग खूप अल्प बलाचा वाटतो. तर आपण जर त्याला अल्पबलाची चिकित्सा दिली तर म्हणजे त्याचा व्याधी आपल्याला खूप छोटासा वाटतो आहे, त्यामुळे त्या अल्प व्याधीच्या बलानुसार आपण त्याला चिकित्सा दिली तर तो व्याधी बरा होणार आहे का, तो व्याधी बरा नाही होणार आहे, परंतु त्या व्याधीची वृद्धी होईल. म्हणजेच हे त्याचे काय झाले, उपद्रव निर्माण झाले. चिकित्सेचे विपरीत चिकित्सा केली आपण, म्हणजेच बलवान व्याधीनुसार चिकित्सा करायला पाहिजे होती, तर आपण अल्पबल व्याधीनुसार चिकित्सा केली. त्यामुळे काय झालं, तो दोष जे आहे तो बरा न होता, तो व्याधी बरा न होता, त्या दोषांची
वृद्धी झाली शरीरामध्ये. सेकंड केस आपण असं घेऊया की असा एक रुग्ण आहे ज्याचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही बल काय आहे, कमी आहे, पण त्याला जो छोटासा व्याधी झाला आहे तो देखील बलवान वाटतो आहे, म्हणून आपण एकदम बलवान व्याधीची चिकित्सा दिली त्याला. मग त्याला सपोज तीक्ष्ण विरेचन, तीक्ष्ण वमन दिलं, पण त्याला ती तीक्ष्ण विरेचन व तीक्ष्ण वमनाची गरज नाही आहे, म्हणून त्याचे जे शारीरिक व मानसिक बल आहे ते कमी असल्यामुळे आपल्याला तो व्याधी काय वाटला, मोठा वाटला. तर त्याच्यामध्ये उपद्रव निर्माण होऊ शकतात, त्याच्या धातूंची दृष्टी होऊ शकते, दोषांची दृष्टी होऊ शकते व शरीर नष्ट देखील होऊ शकतं. ओके, म्हणून प्रत्येक वैद्याने सुरक्षापूर्वक चिकित्सा केली पाहिजे. त्याचं बल, व्याधीचं बल आणि सात्विक व शारीरिक बल हे ध्यानात ठेवून चिकित्सा केली पाहिजे. नेक्स्ट श्लोकामध्ये 74, 75, 76, 77 ह्या सगळ्या श्लोकांमध्ये सिम्पली जास्त काही नाही सांगितलं आहे, तर दोषांचे वृद्धी, क्षय, सामान्य ह्यानुसार भेद सांगितले. ओके, तर एक रफली बघूयात काय दिलं आहे एक्झॅक्टली. तर स्वतंत्र दोषानुसार 3 प्रकार सांगितले. म्हणजेच काय, तर त्यामध्ये एका दोषाची वृद्धी होणार आणि बाकीचे 2 दोष सम असणार. तर 3 दोष आहेत वात, पित्त, कफ. तर वातवृद्धी झाली, बाकीचे 2 दोष सम. पित्तवृद्धी, बाकीचे 2 दोष समस्थितीत आहे. कफवृद्धी, बाकीचे 2 दोष समस्थितीत. असे टोटल किती झाले, स्वतंत्र दोषानुसार 3 प्रकार झाले. देन द्विविध संसर्गानुसार, संसर्ग आणि सन्निपात अशा 2 टर्मिनॉलॉजीज आहेत. संसर्ग म्हणजेच काय, तर 2 दोष प्रकोपित होतात आणि सन्निपात म्हणजे 3ही दोषांचा प्रकोप होणार. ठीक आहे, तर संसर्गानुसार द्विविध संसर्ग म्हणजेच 2 दोष प्रकोप होतात, त्यानुसार 3 प्रकार आहेत. म्हणजेच वात पित्ताची वृद्धी झाली तर कफाचा सम, असे 3 प्रकार झाले. ठीक आहे, त्यानंतर एक दोष वृद्धी, एका दोषाची वृद्धी झाली, दुसऱ्या दोषाची थोड्या अमाऊंटमध्ये वृद्धी झाली आणि तिसरा दोष समस्थितीत, असे टोटल 9 प्रकार पडतात. असे टोटल 9 प्रकार झाले इथे. देन त्रिदोष समप्रमाणात वृद्धी झाली आहे. ओके, वृद्धी झाली आहे. ओके, आपण हे सगळे वृद्धीचं बघितलं. 3 दोष समप्रमाणात वृद्ध झाले तर असा एक प्रकार पडतो. असेच टोटल वृद्धी आहे, मग क्षय आहे, मग समस्थिती आहे, असे टोटल किती 62 प्रकार पडतात. ओके, आणि अजून एक प्रकार आहे ज्याच्यात 3ही दोषची वृद्धी पण नाही झाली आणि क्षय पण नाही झाला, ते समस्थितीत आहेत, म्हणजे सामान्य अवस्थेत आहेत. असा एक प्रकार, म्हणजे टोटल 63 प्रकार झाले. असे टोटल 63 दोषांचे प्रकार संभवतात, हे एंड ऑफ द चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे.